नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी दुकानापासूनच सुरू करते. म्हणजे आज नारळ पौर्णिमा आहे ना, नारळी पौर्णिमा. सॉरी चुकला, तुम्ही ॲडजस्ट करा, माझी भाषा थोडीशी ही आहे. आता इथे दिदी आहे, म्हणजे दिदी पक्की ब्लाउजा परलीन म्हणून ती येणार नाही. आणि आता मम्मी, म्हणजे मी आज ब्लॉग टाकायला चाललो. तर आता मी आहे, मम्मीच आहे, तर मामा अँड इथं मी आहे. तर मी म्हणजे तयारी बियारी काही केलेली नाही, फक्त थोबारं पावडर टिकली लावली न माझा लुक बघा एवढे आपण खास दिसतो. तर मम्मीच आहे. तर इथून अशी आम्ही जाणार आहोत. काय कपडे खूप लांब आहे, मग आम्हाला टाईम होईल. पण पाऊस पण आलेला आहे, काय करू, छत्रीने आणली तशी चालून. तर हाय, जाऊ आपण. पक्का पाऊस आला आणि इथं कुठं आधार नाही राहायला, कारण कुत्री असते तर गोंपाटा उठवते, म्हणून आम्ही काही जाणार नाही. भिजलो तर भिजलो, पण आम्ही जाणार नाही. चावला तर इंजेक्शन घ्यावं लागतील 4-5. काय माहिती तुम्हाला, कुत्री आहेत गावठी. तर आम्ही चुकीच्या वाटेने आलेलो आहे निवडीगोड्या गावातल्या मध्ये, म्हणजे कुठं बाववाले बसताना तिथं काहीतरी आहे. आता आम्ही उलटी साईडशी आलेलो आहे, म्हणजे लेट होईल अजून. आता बघू, थांबता 5 मिनिटं. आला तर बरा, नाही आला तर पुन्हा माशी जाऊ. तर मम्मी दिसतंय, मी पूर्ण भिजलेलो आहे. तर चलो काय आम्हाला नाही, आम्ही इथं चाललेलो आहोत. तर बघू कुठं आहे कुठं नाही. तर इथं आहे, सगळे बायका बी काय पोरी बिरी येतात, लुक कोली लुक केलेला आहे.
यूट्यूब में टीव्ही में देखो सब आपली काकू काय मला नाही माहित कोण आहे ती. तर खूप शूटिंग काढलेली आहे, तर ब्लॉग बघायला विसरू नका. उद्याचा पण ब्लॉग येणारच, कारण उद्या रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनचा पण बघा काय जोक होते काय नाही ते बघा. तर आता आम्ही दुकानावर चाललेलो आहोत. हां एक तर लक्षात ठेवा, हां सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका बरं का, नाहीतर चला चाललेलो आहोत आम्ही. कधी ब्लॉग काढला दिगोडे गावातला, म्हणजे नारळी पौर्णिमा आहे ना, म्हणजे सोन्याचा नारळ असतं ना, तो दर्यावर सोडायला जातो, समुद्रात सोडायला जातो. मला नारळी पौर्णिमेचा काही माहीत नाही. आणि शाळा पण आता सुटलेली आहे, 4:30 झालेले आहेत. तर मग आणि इकडं काय मग इथं काय आहे, मारक आहे काय आहे. तर पुन्हा येऊ, जमला तर नाही, जमला तर नाही येणार. बरोबर नाही. तर ही पण आमची सबस्क्राईब आहे, ही पण ब्लॉग आमचं बघते. तर सगळी आईंचा एवढा मोठा घर आहे. मग राहू दे आयो, आयोचं नाव आहे डबल मध्ये दिसता दाखवते, कारण मामानी चहा स्पेशल चहा दुधाचा चहा. मामा तीनच असं मामा करते काय बघायचं. म्हणजे आता आम्ही स्टँडवर चाललेलो होतो, म्हणजे चिंबोड्या म्हणजे चिंबोडी काय ग चिंबोरी बघायला चाललेलो आहोत. म्हणजे वाटा मस्त होता, आता बघू भाव करत तिथंच चालू ना बघायला मी. तर ती ओके बोलताय न मी ओके बोलताय, तर बघू. मम्मी चाललेली आहे कुठून काय माहिती. तर चहा बी पिऊन जाऊ सावकाश. आणि गाईज मी हा ब्लाऊज शिवलाय बघा, मस्त वाटते ना मम्मा. कसं दिसतंय ते गडबड स्पेशल. चहा पिऊन मी नंतर पुन्हा सुरू करीन ब्लॉग. चला तर सगळे हाय करा सा त्यानं की चाललेलो आहोत. म्हणजे त्या चिंबोऱ्या आलत्या ना मगाशी, तर बघू काय भाव आहे तिथे भेटते काय नाही, तो चालून बघायला आम्ही. आम्हाला काय दिगोडा का हिंडाचं का शाहूनान पण बोकर कापलाय बघू दादाने. श्रावण पण नाही धरत काही माणसा, विचार करा. म्हणजे आम्ही सगळं धरतो, पण आमचा भाव खातो. तर आहे सगळा. तर शोरूम आहे. पटकन काय सुरंजली सगळे असं. मम्मीच भाव करते कती खातो आम्ही. 260 बोलतो. किती बोलला? 260. कुकर पण करून देतात. तर असं आहे. मग एक पंटूस मस्त येत कती कितीला वाटव नाही केला. म्हणजे आम्ही आत्ताच उगवलो इथं. हे मस्त येत कशा कती 700.
700 बोललेले आहे आयो. तर इथं बोंबील आहेत, कोलब्या आहेत. म्हणजे आम्ही कोलब्या घालत्या ना, तर या काकूशी नेलेल्या कोलब्या. या बाय अशाच कोलब्या होत्या सेम. कसं काही वाटतं ती जोरान बोला 200 हां 200ला आहे. तर इथं पण चिंबोऱ्याच आहेत. तर मी काय वाटावं इथं चिंबोऱ्याच आहेत. तर काय मी भाव विसरले नाही. आणि माकल्या कसलं आहे पोच मुशी बोलतात त्याला. ती मुशी आहे काय माहीत. तर असा मावरा आहे. कसा मोठा मोठा मावरा आहे. यो कुप्पा आहे नाही. हां मला ओळखला कुप्पा, कारण आमची घरांची जास्त जास्त कुप्पा खातात बघा. आणि तो काय आहे काय आहे काय बोलतात ना हापूस. यो पोपट नाही काय यो काय आहे उद्या पापड. पाचशेचे 2 महागात नाही. हो माग आहे. भाव करू काय कसं 2 1000 रुपये किलो. बारीक पण पापलेट आहे. असा मावरा किती वाटत केलं वाटत नाहीये का. तुझं काय वाटतं ते कसं केलं बरं का केलंस. ननंगत मी मागते तर नाही. हे बारीक चाडल्या बघ. काय तर ठेव. काय झालं मेलेले होते ना तो तो कसा केला तो कितीला. हो 200ला नंगूत बोलतो 200 निंतीन त्या. नांगाने त्याला म्हणतात. तर अशा चिंबोऱ्यांचा वापर बोल का त्याची कत्तीन. तर असा आहे 600ला आहेत पण 500ला देणार आहेत. पण तेवढी आपली ही नाही आहे तर नको. तर अशी चिंबोरी आहे. चिंबोरी. तर असा येऊचा दुकान आहे. आज गाबोली भेटेल नाही. हलवा कंचा येऊ हलवा ती नेलं पापलेटा ते बोंबील ती गोल ती ताप साधू पोपट आणि तो लास्ता लास्ता पोपट. तर असा आहे. तर चला आणि पुन्हा चालू दुकान आहे. तर निघतोय कापाला बसले बाबू. तर काय जसं आम्ही पुन्हा आलेलो आहोत. तर डीजे लावलाय म्हणून काल शिकत नाही. तुम्हाला माहितीच आहे काय आहे तो. तर आत्या किती वर्ष झाले ना. किती वर्ष झाला. पालखी किती वर्ष झाले म्हणजे तिसरा वर्ष पालखीचा तिसरा वर्ष म्हणजे पोल्यांचा सोहळा आहे. हा पोल्यांचा सोहळा असल्यामुळं दरवर्षाचा तिसरा वर्ष दरवर्षी काल्याप्रमाणे काढला जाईल. हा आणि सोन्याचा नारळ असतो. एक परंपरा आहे पोल्यांची. असा कोण
आणि मग त्याला दर्याला अर्पण करायचं. आणि दरवर्षी असा जल्लोष असतो. दरवर्षी म्हणजे सगळा मुलींचा लेडीज असतो, मुलांचा असतो, कोणी पण असतो, कोणी पण यावं, लूक करावा आणि त्याचा आनंदाचा सोहळा घ्यावा. थँक्यू आम्हाला तुम्ही एवढी मुलाखत दिलेली आहे ती थँक्स. आणि हा आहे तुम्हाला मी मगाशी पण यायला दाखवले. हाय कर. तर अशी आपल्याला एक काकाई मुलाखत दिलेली आहे. तुम्हाला समजलीच असेल काकांनी काय आपल्याला मुलाखत दिलेली आहे ती. आणि गाईज आम्ही मुलाखत देताना आम्ही पण सोबतच होतो त्यांच्या, म्हणजे या सोहळ्यामध्ये आम्ही पण सगळी सहभाग झालेलो आहोत. तर सगळी जे आहे ते मी आहे, सगळी फॅमिली आहे. पण हाय करा. तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. म्हणजे समुद्र आहे ना तो खूप लांब आहे, म्हणजे 12 वाजतीलच, म्हणून आम्ही एवढा काढतो नाही. इथेच आम्ही दुकानावर गेल्यावर ब्लॉग संपवतो. तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काय हाय कर. आणि दीदीची करवली हाय कर. सो आता मी दुकानामध्ये पोचलेलो आहे. तर आता मी तेच ब्लॉग संपवते. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.